आजच्या परिग्रहीच्या एपिसोडमध्ये आपण ह्या विषयी बोलणार आहेत की आपण मानव ज्या वस्तू वापरतो, ज्या गोष्टी वापरतो, कपडे वापरतो, तर त्याचा एक पर्यावरणावर इम्पॅक्ट होते. आपण पृथ्वीच्या ज्या रिसोर्सेस असतात त्यांचा आपण वापर करतो, तर त्याचा पृथ्वीवर एक प्रभाव पडतोय. आणि आपण माणसं खूप सारे आहेत, पृथ्वीवर खूप सारे माणसं आहेत, तर त्याचा प्रभाव कसा पडतोय आणि ते दुष्परिणाम काय पृथ्वीवर होतात हे आपण ह्या व्हिडिओवर जाणून घेऊयात. तर त्याची सुरुवात आपण अशी करू शकतो की एक आपली जी पृथ्वी आहे त्याचा एक बॅलन्स आहे. ज्या प्रत्येक गोष्टी आहेत, ज्या हवा आहे, तर त्याच्यात ती सगळ्या जेवढ्या असायला पाहिजे तेवढ्याच आहेत. आणि ज्या गोष्टी करतो आणि ज्याने पर्यावरणासोबत खिलवाड होते, तर त्याने हे बॅलन्स खराब होतं आणि पर्यावरणाचा नाश होतो. तर त्यात आपण काय करू शकतो, जर विचार केला तर असं फील होऊ शकतं की हे जे नाश व्हायला ते आपण थांबवू शकत नाही, किंवा असं वाटू शकतं की काय करायचंय, पृथ्वी नाश झाली, डुबून गेली तर आपल्याला काय करायचं. पण क्लायमेट चेंज जे आहे त्याचा प्रभाव जे आहे ते सगळ्यांवर पडते, कारण सगळेच पृथ्वीवर राहत आहेत. आपण इलॉन मस्क नाहीत की आपण ग्रह सोडून जाणार आहेत आता. तर क्लायमेट चेंज मध्ये आपण बघू शकतात की कसं जे वेदर आहे त्याचे जे पॅटर्न्स ते खराब होतात. जे ऋतुमान आहे आणि गरमी वाढते. आणि आपण बघू शकतो की दरवर्षी आपल्याला बातम्यामध्ये असं सांगतात की ह्या उन्हाळ्यामध्ये खूप गरमी होणार आहे. ह्या उन्हाळ्यात सर्वात जास्त गरमी आतापर्यंतची. पण आता जे उन्हाळा होऊन गेला 2024चा, त्याच्यात पण असंच म्हणले होते आणि खरंच खूप गरमी होती. आता पण बघू शकतो की मला इथे गरम होईल. आणि आता मी डोंगरावर आहे, मग आपण बघू शकता की जे वेदरचे जे पॅटर्न आहेत ते कसे खराब झाले आहेत आणि त्याचे आपल्यावर कसं इम्पॅक्ट पडत आहे. तर पहिलं तर आहे गरमी. जे वातावरण जे आहे त्याचं उन्हाळा, पावसाळा, उन्हाळा, हिवाळा, उन्हाळा असे वातावरण तयार झालेत नवीनच. आणि पाऊस येतो, अचानक येतो, कधी लगेच जातो. ते हे जे सगळं डिस्टर्ब झालंय आणि जे सगळ्या प्रकारचे प्रदूषण जे आपण केले त्याच्यावर आपलं कंट्रोल असायला पाहिजे. हवा प्रदूषण झालं, नॉईज पोल्युशन झालं की ध्वनी प्रदूषण, ज्यानं हॉर्न वाजतात आणि एवढ्या मोठ्या गाड्या असतात, आपण मेन रोडला जातो. तर हे जे नॉईज पोल्युशन जे झालं तर त्याचं आपल्याला एक ती सवय झालेली असते की एवढा गोंधळ झाला तर त्या गोंधळाचा आपल्याला सवय झालेली असते. पण सवय झाली म्हणजे आपल्या त्या बॉडीवर त्याचा काही इफेक्ट होत नाही असं नसतं ना. आपण बघू शकतो की कानाचे जे प्रॉब्लेम आहे ते किती जणांना वाढलेत. अजून श्वसनाचे आजार झालं किंवा नॉर्मल डिस्कम्फर्ट जे असते की जे वायू प्रदूषणासोबत येते. आणि हे जे आपण एवढे सारे प्रदूषण जर केले ते आपण कसं कंट्रोल करू शकतो आणि आपण ह्याच्यासोबत काय करू शकतो ते डील करण्यासाठी. मला असं वाटतं की जे आपण जितके पृथ्वीचे रिसोर्सेस वापरतो तितके ते नाश होत जाते. आणि आपण पहिली गोष्ट असं बघू शकतो की जे कन्झ्युमरिझम जे असतंय, ज्याच्यात आपण नुसत्या गोष्टी घेतो, ज्या गोष्टींची आपल्याला गरज नसते ते पण गोष्टी घेऊन जातो, ते आपण कसं थांबवू शकतो. तर आपण बघू शकतो की जे ऍडव्हर्टाइजमेंट असतात, आपण जेव्हा इंस्टाग्राम उघडतो, कोणत्या असे सोशल मीडिया वापरतो, तर तेव्हा ते आपण जेव्हा उघडतो तेव्हा ते मटेरियलिस्टिक थिंग असतात. आणि ते आपल्या डोक्यात असं भरवलं जात आहे की ह्या गोष्टी असल्यास तुम्ही एक चांगले आहात, किंवा तुम्ही हाय स्टेटस आहात, किंवा तुम्ही एक माणूस म्हणून पूर्ण व्हायलात. पण तसं काय नसते, सगळ्यांकडेच त्या गोष्टी असाव्या असं नाहीत. आणि आपण कन्झ्युमरिझम मध्ये एवढ्या साऱ्या गोष्टी घेत जातात आणि त्या गोष्टींचा आपल्याला फायदा नाही. आपण त्या गोष्टींना आपण आनंदी होत नाहीत. आणि आपण करतात काय की आपण माकडासारख्या गोष्टी घेतो ज्यांची या गोष्टींची आपल्याला गरज नाही. आपण माकडासारख्या गाड्या घेतो, आपण माकडासारखे कपडे घेतो, आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्याचा आपल्यावरही परिणाम होतो की आपण एक माकडासारखे होतो शॉर्ट मध्ये सांगितलं तर. आणि पर्यावरणावर इम्पॅक्ट होतं, कारण जे फास्ट फॅशन आहे, जर तुम्ही थोडी पण रिसर्च केली तर फास्ट फॅशन जे आहे त्याच्यात की लोक खूप सारे कपडे घेतात आणि नवीन ट्रेंड आला की नवीन कपडे घेतात, त्याच्यात किती एन्व्हायरमेंटवर इम्पॅक्ट पडते आणि ते किती पृथ्वीचा नाश होतात. अजून एक गोष्ट आपण ही करू शकतो की ज्या आपण वाहतूक जे वापरतो, की कार जसं झालं की कारला एक खूप जणांना कारची गरज पण नसते, पण तरी ते कार घेतात की स्टेटस सिम्बॉल म्हणून. म्हणजे आपली इंडियन सोसायटी जी आहे खूप स्टेटस ड्रिव्हन आहे. म्हणजे पीपलला स्टेटस पाहिजे. जेव्हा
पीपल आयफोन घेतात, ठीक आहे, आयफोन घेत नाहीत, ते स्टेटस विकत घेतात. आणि आपण स्टेटसच्या इतकं महाग लागलं की आपण नुसत्या गोष्टी जमा करतो, आणि ज्या गोष्टींची आपल्याला गरज नाही, कार सारख्या, तर त्या आपण उगाच घेतो आणि भरून ठेवतो. तर पहिली स्टेप आहे जी तुम्ही क्लायमेट चेंजसाठी करू शकतो, ती आहे कन्झ्युमरिझम थांबवू शकतात. आणि ज्या गोष्टींची तुम्हाला गरज नाही आहे, तुम्ही बघा तुम्ही एवढ्या महिन्यांमध्ये काय काय घेतलं आणि किती कपडे घेतले आणि तुम्ही त्याचा खरंच काय उपयोग झाला का. क्लायमेट चेंजसाठी आणि तुमच्यासाठी तुम्ही एवढी गोष्ट करू शकतात की तुम्ही अनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही टाळू शकतात. जर हवा प्रदूषणाचं बघितलं, ठीक आहे, तर हवा प्रदूषण थोडंसं कॉम्प्लिकेटेडच आहे, कारण खूप साऱ्या गोष्टी आपल्या आउट ऑफ कंट्रोल असतात. पण जर आपण बघितलं, जर कचऱ्याची जर आपण विल्हेवाट लावली, तर खूप सारा कचरा जे हवा प्रदूषण असते ते जाळल्यानंतर होते. खूप सारा कचरा जेव्हा जाळतो तेव्हा ते काही प्रकारचे वायू हवेत पसरतात आणि आपली हवा प्रदूषित होते. आणि हवा प्रदूषित झाल्यानं असा विचार बी येऊ शकते की पीपल म्हणतात की मग प्रदूषित झाले तर काय होते, कुणाला काय फरक पडते, मास्क घालायचा. पण पृथ्वीवर जे सगळे प्राणी आहेत, जे सगळं आहेत, ते सगळ्यांना इम्पॅक्ट पडते. कुत्रे आहेत रस्त्यावर, प्राणी आहेत, पक्षी आहेत, ठीक आहे, माणसं आहेत आपण. अजून माणसांमध्ये जे लहान मुलं असतात किंवा जे म्हातारी लोक असतात, तर त्यांना हवा प्रदूषणचा वगैरे जास्त त्रास होत आहे. आणि ते हवा प्रदूषण तुम्ही जर बघितलं की किती वर्ष आपल्या जीवनातली कमी होतात असं म्हणतात एक्सपर्ट्स हवा प्रदूषणमुळे. आणि जेव्हा पण आपल्याला पर्यावरणाबद्दल आपल्याला विषय काढला जाते, जेव्हा पण क्लायमेट चेंज बद्दल चर्चा होते, तर तेव्हा सरकार, लोक हे आपल्यावर एक सिंपल सॉल्युशन आपल्या तोंडावर फेकून मारतात, जे आहे की झाडे लावा. आणि गोड गैरसमज आहे की आपण झाडे लावताल एवढे छोटे छोटे जे की थोड्या महिन्यानंतर वाळून जाते, ते पर्यावरणाला सुधारेल किंवा पर्यावरणाचा आपण खूप काहीतरी चांगलं करायला. पण हे मोठा काय म्हणतात स्कॅम सारखं आहे की आपल्याला वाटतं की आपण झाडे लावता आले आणि सगळं पर्यावरण ठीक आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर खूप वेळा ह्या जर तुम्ही गोष्टी बघितल्या, तुम्ही चेक केलं, सोर्सेस जर बघितले, तर ते खूप एक्सपर्ट्सच्या नुसार झाडे लावणं क्लायमेट चेंजचं उत्तर नाही आहे, ठीक आहे. तर मग ह्याचं सॉल्युशन काय की झाडे लावलं तर पण क्लायमेट चेंजनं काय होणार नाही, तर करायचं काय. जर एक सिंपल सॉल्युशन बघितलं जे की काम करत आहे, तर तुम्ही असं करू शकतात की जे आधीच ऑलरेडी मोठे झालेले झाड आहेत ते तोडायचे नाहीत. कारण एक जेव्हा झाड छोटं असतं आणि त्याला मोठं व्हायला वर्ष लागतात, तर तेव्हा त्याला खूप सारे वर्ष लागतात आणि खूप सारे रिसोर्सेस लागतात. म्हणजे त्या छोट्या झाडांना मोठे करण्यापेक्षा जी एवढे मोठे जे झाडं तुटले चाललेत, तर ते तुटले जाणारे आपण झाडं वाचू शकतो. आणि खूप वेळा असं होतं की रस्त्याची कामं असले, नाल्याचे कामं झाले किंवा उगाचच रस्ता रुंदीकरण आणि असले कामं चालतात आणि उगाचच झाडं तोडली जातात. कधी कधी उगाचच अडचण होईल आणि काही असं स्टुपिड कारणांमुळं झाडं तोडली जातात. तर आपण झाडं वाचू शकतो आणि आपण जितकी आधीच असलेली झाडं वाचवताल तितकं आपल्या पर्यावरणासाठी चांगलं आहे. आणि ध्वनी प्रदूषण जे साऊंड पोल्युशन आहे, त्याचं जर सॉल्युशन जर म्हणलं तर आपण बघू शकता की मी आता इथं थोडंसं जंगल टाईपमध्ये बसलोय, तर इथं किती शांत वाटते, चिमण्या असतात आणि कर्कश आवाज नसतात. की गाड्यांचा आवाज येतोय लांबनं थोडंसं, पण शांतता असते आणि एक सायलेन्स असतं, जे की आताच्या युगात आपलं ते हरवून चाललंय. साऊंड पोल्युशनसाठी काय करू शकतो, तर आपण ट्राय करू शकतो की आपण अशा एरियात राहावं जिथं थोडंसं शांत असेल. आपण नॉईज पोल्युशनला कन्सिडर करू शकतो की कोणती गोष्ट किती आवाज करते, म्हणजे कोणता फॅन आहे जे गर 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 वाजतंय किंवा काही मिक्सर आहे जे की खूपच आवाज करतात. तर आपण ट्राय करू शकतो की ह्या ज्या कर्कश गोष्टी आहेत त्या गोष्टींना आपण रिमूव्ह करावं आपल्या लाईफमध्ये. आणि ज्या आपण गाड्या असतात आपल्या, आणि त्या गाड्यांना आपण त्याचे हॉर्न किंवा जे सायलेन्सर असतात ते आपण मॉडिफाय करतात आणि त्याला वेगळेच मोठे आवाज बसवतो. तर मला असं वाटतं की ते खूप वेळा गरजेचं नसतं. आणि आपण हे बी करू शकतो की जे DJ वगैरे असतात, तर त्याचा मान्य त्याचा आवाज थोडासा मोठाच असतो, ठीक आहे, पण एकदमच मोठा नसतं नाही. म्हणजे जर आपण DJचं बघितलं की जे साऊंड असतं खूप मोठे त्याचा आपल्यावर परिणाम होतो आणि आपल्या कानांवर त्याचा परिणाम होतो. आणि हिअरिंग लॉस जे आहे ते 80 किंवा 85 डेसिबल्सच्या वर जर कोणता आवाज असेल आणि ते आपण कॉन्स्टंटली ऐकतो खूप वेळासाठी, तर ते आपल्या कानांना परमनंट डॅमेज करतात, परमनंट. तर तुम्ही एखाद्या दिवस जरी तुम्ही 4-5 तास
तुम्ही त्या वातावरणात मोठ्या मोठ्या आवाजात तिथे तुम्ही राहिलात, किंवा तुम्ही कोणत्या कॉन्सर्टला गेलात वगैरे आणि तिथे खूप सारा आवाज आहे, तर ते तुमचे परमनंटली कानं डॅमेज करू शकतात. तर तुम्ही एकतर हिअरिंग प्रोटेक्शन वापरू शकता, जे की फोम इयर प्लग्स असतात, किंवा जे इयर मफ्स पण असतात जे वरी लागतात. तर तुम्ही हे वापरू शकता जेव्हा कुठं जाणं अनअवॉइडेबल आहे, की ते करावंच लागणार, हे तुम्ही सॉल्युशन करू शकतात. आणि तुम्ही ज्या तुमच्या रोजच्या जीवनातल्या ज्या गोंधळ करणाऱ्या गोष्टी आहेत, तुम्ही असं ट्राय करू शकता की तुम्ही ॲटलिस्ट कोणत्या आठवड्यातनं एकदा किंवा दिवसातनं थोड्या वेळ ते राहील जिथं तुम्ही सायलेंटली तुम्ही बसलात. ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांना तुम्ही नॉईज पॉल्युशनला हँडल करू शकतात. तर तर मी तुम्हाला काही सॉल्युशन सांगितले जे की लगेच वापरता येतात, सिम्पल आहेत आणि एक फरक पाडतात. थोडा का होईना फरक पाडणं इम्पॉर्टंट आहे, कारण जर सगळ्यांनी थोडं थोडं का होईना केलं तर खूप मोठा बदल घडून येऊ शकतो. तर एवढंच मी सांगायचा प्रयत्न केला की क्लायमेट चेंज काय असतं आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो. नक्की या गोष्टी इम्प्लिमेंट केल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि निरोगी राहा, झाडं तोडू नका, जे आहेत ते राहू द्या. थँक्यू हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.